नमस्कार. एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बीड जिल्ह्यातील आर्वी या गावामधील शांतिवन इथं आलेलो आहोत. 10 एप्रिल रोजी इथं मराठवाडा साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. माझ्यासोबत शांतिवनचे दीपक काका नागरगोजे आहेत. आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत. नमस्ते काका. नमस्कार. शांतिवन इथे आज मराठवाडा साहित्य संमेलन ला सुरुवात होणार आहे. काय काय तयारी झाली आहे, काय माहिती सांगाल? मराठवाडा साहित्य परिषद आयोजित 45वं मराठवाडा साहित्य संमेलन यावर्षी शांतिवन या सामाजिक प्रकल्पात होत आहे. मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की गेल्या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सामाजिक प्रकल्पावर होणारं हे पहिलं संमेलन असेल. त्यामुळे हे एक ऐतिहासिक संमेलन आहे आणि त्यामुळे सामाजिक प्रकल्पावर संमेलन होत असल्यामुळे याचं उद्घाटन सुद्धा बाबा आमटे यांचा वारसा खंबीरपणे पुढे चालवणारे डॉक्टर दिगंत आमटे आणि डॉक्टर अनघा आमटे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होत आहे. तसंच डॉक्टर गिरीश कुलकर्णी स्नेहालय हेही उद्घाटक म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच या मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनीही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित असतील. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री कौतिकराव ठाले पाटील आणि सर्व पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित असतील. तसेच मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक फमू शिंदे, भारतजी सासणे यांचा या संमेलनामध्ये म्हणजे सहभाग आहे. आणि मला सांगायला खूप छान वाटते की सामाजिक प्रकल्पावर होणाऱ्या या संमेलनामध्ये वेगवेगळे परिसंवाद आपण तिथे आयोजित केलेत, ज्यामध्ये सामाजिक कार्याविषयीचे परिसंवाद आहेत, साहित्याविषयीचे परिसंवाद आहेत, त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडीविषयीचे विषयावर भाष्य करणारे परिसंवाद यामध्ये आहेत. त्याचबरोबर कथाकथन आहे, वेगवेगळ्या कवींच्या जुन्या आणि नव्या कवींच्या कविता आहेत आणि खूप चांगलं साहित्य संमेलन शांतिवन मध्ये यावर्षी 10 आणि 11 एप्रिल या दरम्यान संपन्न होत आहे. मराठवाडा साहित्य परिषद जे आता 45वं साहित्य संमेलन शांतिवन येथे होणार आहे, तर याच्या निमित्त आता अनेक मोठमोठे मान्यवर येणार आहेत. कशा पद्धतीने तयारी झालेली आहे, काय माहिती सांगाल? सगळी तयारी इथे झालेली आहे की जसं 2 व्यासपीठ आहेत संमेलनामध्ये, या व्यासपीठालाही आम्ही बीड जिल्ह्यातील दिवंगत जे कवी विठ्ठल बीडकर यांचं नाव मुख्य व्यासपीठाला दिलेलं आहे. त्याचबरोबर कवी जो आत्ताच आपल्यातून निघून गेलेला कवी सतीश दराडे यांचं छोट्या व्यासपीठाला नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर स्वर्गीय हळमकर यांचं नाव आपण प्रवेशद्वाराला दिलेलं आहे. आणि या संपूर्ण शांतिवनची सुरुवात ज्यांच्या प्रेरणेपासून झाली ते श्रद्धेय बाबा आमटे यांचं नाव या साहित्य नगरीला बाबा आमटेंचं नाव दिलेलं आहे. याचबरोबर खूप चांगले कार्यकर्ते जसं की डॉक्टर अशोक बेलखोडे आहे, डॉक्टर रवींद्र कोहले आहेत, हे या संमेलनाला उपस्थित राहतील. अनेक साहित्यिकांचा मेळा या संमेलनाच्या निमित्ताने शांतिवन मध्ये पाहावयास मिळेल. आणि या विशेष संमेलनाचं म्हणजे याचं हे असं आहे की महत्व यासाठी आहे की शांतिवन हा अनाथ मुलांचा प्रकल्प आहे. शांतिवन हा वंचित उपेक्षित घटकातील मुलांचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक कामं शांतिवन मधून केले जातात. आणि साहित्य हा असा घटक आहे की साहित्याच्या प्रत्येक घटकामध्ये जी समाजाची वेगवेगळी चित्रण केली जातात आणि समाजातल्या अनेक प्रश्नांवर साहित्यातून भाष्य केलं जातं. मला खूप दिवसापासूनची इच्छा होती की मराठवाड्यातील सर्व साहित्यिकांनी या प्रकल्पावरती एकत्रित यावं, इथले प्रश्न समजून घ्यावेत. इथले प्रश्न म्हणजे समाजाचे जे काही प्रश्न आहेत की 1 दिवसाच्या बाळापासून म्हणजे रस्त्यावर टाकून दिलेल्या मुलापासून, कुमारी मातांपासून, ऊसतोडणी कामगारापासून, तमाशे कलावंतांच्या मुलांपासून हे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे समजून घ्यावेत. आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती काही लिखाण या लोकांनी केलं तर मला असं वाटतं की यावरती सुद्धा समाजाच्या समोर ही मोठी बाजू की जी आणखी तिथपर्यंत उजेड पोहोचला नाही, तिथे उजेड पेरण्याचं काम साहित्यिकांच्या लेखणीतून नक्कीच होईल. ह्याच उद्देशाने हे संमेलन इथे संपन्न होत आहे. शांतिवन मध्ये अनेक लहान अनाथ मुलं शिक्षण घेतात, त्यांचं संगोपन होतं, पालन पोषण होतं इथं. त्याच्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या पदावर देखील गेलेले आहेत, असे भरपूर विद्यार्थी आहेत. तर आता आपण कार्यक्रमासाठी साहित्य संमेलनासाठी जे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जे आहेत भारतजी सासणे IAS अधिकारी, त्याच्यानंतर अनेक मान्यवर त्यांच्यासोबत येणार आहेत. तर आल्यानंतर आता हे कशा पद्धतीने स्वागत त्यांचं इथं होईल? सर्व मुलांचाच हा कार्यक्रम आहे, मुलं आणि साहित्य. कारण
साहित्यिकांचा सहवास इथल्या मुलांना मिळावा, त्यांचाही आनंद द्विगुणित व्हावा आणि इथली मुलं साहित्य वाचन करतात, साहित्य निर्मिती करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे उदगीर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा शांतिवनच्या लेकरांनी आपले साहित्य सादर केलं होतं. आणि या सर्व साहित्यिकांचा सहवास 2 दिवस या मुलांना मिळेल आणि तेही त्यांचं भाग्य आहे. आणि त्या आनंद म्हणजे साहित्यिकांना या मुलांमध्ये राहून 2 दिवस आनंद मिळणार आहे आणि मुलांना साहित्यिकांसोबत राहून एकमेकांना कोण देतो आणि कोण घेतो हा प्रश्न इथे गळून पडतो. कारण एकमेकांच्या रंगात मिसळून जाऊन अवघा रंग एक करू, असंच हे संमेलन मला असं वाटतं होईल. आता 10 एप्रिल रोजी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. काय संदेश द्याल? मला एकच संदेश द्यायचा आहे की या निमित्तानं शांतिवनमध्ये होणाऱ्या या संमेलनात अनेक म्हणजे मराठवाड्यातील सर्व साहित्यिकांनी, सर्व श्रोत्यांनी, सर्व वाचकांनी आणि जे विशेष करून जे तरुण मुलं आहेत या सर्वांनी या 2 दिवस या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी शांतिवनमध्ये नक्की यावं, या आग्रहाचं निमंत्रण मला सगळ्यांना द्यायचं तुमच्या माध्यमातून. आपण पाहिलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने या वर्षीचं 45वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्यातील आर्वी येथील शांतिवन इथं होणार आहे. तर माझ्यासोबत होते दीपक काका नागोरगोजे, त्यांनी या साहित्य संमेलनाची आपल्याला माहिती दिलेली आहे.